वेलकम. स्वादघरचा रेसिपी ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी. चला तर मग साहित्य बघून घेऊ. 2 अंडी घेतलेली आहेत. 2 अंड्याची चटणी करणार आहे आपण. 3 कांदे घेतलेत, 1 टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर, हळद, मीठ, गरम मसाला, लाल तिखट आणि थोडंसं 1 ते 2 चमचे आपल्याला दूध लागेल. चला मग स्टार्ट करू अंड्याची चटणी करायला. इकडे मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली आपली. सगळ्यात अगोदर आपण 1 पळी तेल घालून घेऊ. तेल गरम झालंय. आता आपण यामध्ये कांदे टाकून घेऊ. बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण यामध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे. तो 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे टॅमॅटो. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. टॅमॅटो लवकर शिजतो त्यामुळे. एक 2 मिनटं झाकण ठेवून शिजवायचं आहे. 1-2 मिनटं झालेले आहेत. टॅमॅटो पण चांगला शिजला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. एक पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट. मीठ आपण सुरुवातीला टॅमॅटोवर टाकलं होतं थोडंसं, म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं आहे चवीनुसार. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2 मिनटं परत झाकण ठेवून आपण याला शिजू देऊ. मसाले पण आपले फ्राय झाले. आपण आता यामध्ये अंडी टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचे सगळं. हलवून झालेलं आहे आता मिक्स चांगलं. आता आपण या स्टेजला पोह्याचे आपले 2 चमचे दूध टाकून घ्यायचे. यामुळे आपली चटणी अशी मऊ होते. हलवून घ्यायचे. एखादं मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊ आपण. आपली अंड्याची भुर्जी तयार झाली. तर आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण याला सर्व करून घेऊ. सर्व केलेली आहे. आपली अंडा भुर्जी तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.